नमस्कार. नमस्कार. पहिल्या सेशनला आपण खूप चांगला प्रतिसाद दिला. खूप चांगलं इंटरॅक्शन केलं. सो त्याच्यामुळे माझा उत्साहही वाढलाय आणि आज आपण इंटरव्ह्यूमध्ये इंटरव्ह्यूअरला इम्प्रेस कसं करायचं किंवा मुलाखतीमध्ये प्रभाव कसा पडायचा या विषयावर बोलणार आहोत. बरं, सगळ्यांना माझा आवाज व्यवस्थित ऐकू येतोय? मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला पुढे कंटिन्यू करता येईल. सो माझ्या 23 वर्षाच्या करिअरमध्ये मी बरेच सारे इंटरव्ह्यू घेतले. इंटरव्ह्यू कसे घ्यायचे याचं ट्रेनिंग दिलं. डेव्हलपरचे इंटरव्ह्यू घेतले, ट्रेनर्सचे इंटरव्ह्यू घेतले, डायरेक्टर्सचे इंटरव्ह्यू घेतले, मॅनेजर्सचे इंटरव्ह्यू घेतले. सो या सगळ्यांमध्ये मला असं काही गोष्टी लक्षात आल्या की या गोष्टी इंटरव्ह्युअरच्या बाजूनी चुकतात आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला ते रिजेक्ट होतात. तर कुठला इंटरव्ह्यू कसा द्यायचा? तर आत्तापर्यंतचा माझा जो काय अनुभव आहे त्याच्या जोरावरती मी तुम्हाला 3 हमखास यशाची सिक्रेट सांगणार आहे. सो ही 3 सिक्रेट्स जी आहेत ती अशी असणार आहेत. एक पहिलं सिक्रेट जे आहे ते असं आहे की इंटरव्ह्यू म्हणजे काय याच्याबद्दलची आपली जी काही संकल्पना आहे, म्हणजे व्याख्या आहे, डेफिनेशन आहे, तीच बऱ्याच अंशी चुकीची आहे माझ्या मते. त्याच्यामुळे बरेच सारे प्रॉब्लेम निर्माण होतात. सो ते सिक्रेट नंबर 1. सिक्रेट नंबर 2 म्हणजे तुम्ही म्हणाल ठीक आहे, अहो हे इंटरव्ह्यू मध्ये मी सिलेक्ट झालो वगैरे हरकत नाही, पण मला चांगला पगार पण मिळाला पाहिजे. मग त्याच्यासाठी मी काय करायचं? मग ह्याचं काही सिक्रेट आहे का? तर ते मी तुम्हाला दुसरं सिक्रेट सांगणार आहे. आणि तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थितपणे हा सेशन ऐकलात तर तुमच्या लक्षात येईल तिसरं सिक्रेट आहे, ते सगळ्यात भारी सिक्रेट आहे आणि ते आहे इंटरव्ह्यू मधल्या पहिल्या 2 किंवा 3 प्रश्नांबाबत. आणि गंमत अशी आहे की इंटरव्ह्यू मध्ये पहिले 2 प्रश्न म्हणजे इंट्रोडक्शन, तुम्ही काय केलंय, तुमची फॅमिली बॅकग्राऊंड काय वगैरे, असं बेसिक सुरुवात झाल्यानंतर जे प्रश्न विचारले जातात टेक्निकल प्रश्नांमध्ये ते 1-2 प्रश्न कुठलेही विचारले जातात. साधारणपणे हा आपल्याला फुटलेला पेपर आहे असं म्हणता येईल. म्हणजे जवळजवळ 99% इंटरव्ह्यू मध्ये हेच प्रश्न विचारले जातात आणि ते तुम्हाला मी सांगेन कुठले प्रश्न. आणि सगळ्यात गमतीची गोष्ट अशी आहे की आपल्याला हे माहिती आहे की कुठले प्रश्न विचारले जाणार आहेत आणि तरीही आपल्याला प्रॉब्लेम होतो उत्तर द्यायला. आणि असं जर का होत असेल तर मग आपण काय काळजी घ्यायला पाहिजे? सो ते प्रश्न कुठले आणि ते हँडल कसे करायचे? सो अशी 3 सिक्रेट्स मी तुम्हाला सांगणार आहे. सो ही जर का 3 सिक्रेट्स तुम्हाला कळली तर तुम्ही तुमचा इंटरव्ह्यू इतका चांगला देऊ शकाल की पहिल्या 1-2 इंटरव्ह्यू मध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. किंवा इव्हन जर तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल किंवा बीवॉक करत असाल, बीएससी करत असाल, तर इव्हन तुमच्या ओरल मध्ये सुद्धा तुम्हाला उत्तर देण्यासाठी या टेक्निकचा उपयोग होऊ शकतो. तर आर यू रेडी फॉर दिस नाव? सुरू करायचं आपण? सांगा मला कमेंट्स मध्ये. मला कमेंट्स दिसत नाहीयेत. मागच्या सेशनला जे मुलं आली होती त्यांचे ट्रेड्स मला माहिती आहेत, म्हणजे ते कुठल्या ते काय शिकतायत, म्हणजे इंजिनिअरिंग करतायत, बीवॉक करतायत, बीएससी करतायत, ते त्यांनी कमेंट्स मध्ये पाठवलं होतं मला. आत्ता जे नवीन जॉईन झाले आहेत आज, त्यांनी मला पाठवायला हरकत नाही की ते कुठल्या कुठल्या ट्रेडमध्ये काम करतायत किंवा ते कुठली डिग्री केली त्यांनी. त्याच्यामुळे मला पुढची एक्झाम्पल देताना किंवा तुमच्या प्रश्नांची उत्तरं देताना मला सोपं जाईल, मी तशी एक्झाम्पल्स घेऊ शकेन. सो सांगा मला, तुम्ही रेडी आहात का? सुरू करायचं आपण? पहिली टिप, ओके. सो पहिल्या टिपने आपण सुरुवात करूया. मला सांगा, तुम्ही इंटरव्ह्यूला गेलात किंवा आता जायचंय,
म्हणून म्हणजे इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी तुम्हाला टेन्शन येतं, बरोबर आहे. पण टेन्शन काय येतं सांगा मला. इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला जायचंय, आता तुम्हाला टेन्शन काय येतं? हे काय तुम्ही प्रिपेअर करत नाही, काही गोष्टी ऑप्शनला टाकलेल्या असतात, तुम्हाला भीती वाटते, काय होतं सांगा मला. सो इंटरव्ह्यू मध्ये ज्या वेळेला आपण विचार करायला सुरुवात करतो की ओके मला इंटरव्ह्यू द्यायचा आहे, तर होतं असं की मला बऱ्याच वेळेला असं होतं की मला भीती वाटते. मग इंटरव्ह्यूची भीती वाटायचं काय कारण आहे? याचं कारण असं असतं की आपल्याला भीती अशी वाटते की अरे इंटरव्ह्यू काय आहे? इंटरव्ह्यू मध्ये मला प्रश्न विचारले जातील, मग मला प्रश्नांची उत्तरच येणार नाहीत, मग प्रश्नांची उत्तरं नाही आली तर मग काय होईल, माझं सिलेक्शन कसं होईल? अशा बऱ्याच प्रकारची भीती आपल्या मनात असते आणि त्यामुळे आपण अख्खा फोकस आपला भीतीवरती करतो. पण त्याच्यापूर्वी मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, आणि तो प्रश्न असा आहे की इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट होणं ही कुणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा कुणाचा प्रॉब्लेम आहे? इंटरव्ह्यू मध्ये मला सिलेक्ट व्हायचं आहे, त्याच्यामध्ये दोन पार्टी आहेत, एक म्हणजे इंटरव्ह्युअर आहे आणि इंटरव्ह्यूई आहे. म्हणजे जी कंपनी आहे ज्यांच्यासाठी तुम्ही इंटरव्ह्यू देणार आहात ती कंपनी आहे, आणि दुसरं त्याच्या बरोबरीने आहे ते म्हणजे इंटरव्ह्यू घेणारे लोक आहेत. सो इंटरव्ह्युअर आणि इंटरव्ह्यू म्हणजे तुम्ही आणि कंपनी, हे दोन पार्टी याच्यामध्ये आहेत. तर इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट होणं हा नक्की कुणाचा प्रॉब्लेम आहे? हे दोघांपैकी एकाचाच असू शकतो ना, म्हणजे आयदर इंटरव्ह्युअरचा असेल किंवा इंटरव्ह्यूचा असेल. तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? हा प्रॉब्लेम इंटरव्ह्यूचा आहे का इंटरव्ह्युअरचा आहे? ते सांगा मला, कमेंट्स येऊ देत. थोड्या डिलेनी कमेंट्स येत आहेत, हरकत नाही. ओके, लो कॉन्फिडन्स असून बोबडी वळते. अरे वा, ओके. पण हे सगळं का होतं? इंटरव्ह्युअर, ओके, काही जण इंटरव्ह्युअर म्हणतात. तर गंमत अशी आहे, असं मी कुणाला तरी विचारलं की इंटरव्ह्युअरचा प्रॉब्लेम आहे का इंटरव्ह्यूचा प्रॉब्लेम आहे, तर लोक म्हणले हो ह्यातला पुण्याचा कोण आहे, म्हणजे इंटरव्ह्युअर पुण्याचा आहे का इंटरव्ह्यू पुण्याचा आहे? तर जो पुण्याचा असेल ना त्याचा प्रॉब्लेम नाहीये, तो दुसऱ्याचा प्रॉब्लेम आहे, उलटा जो असेल त्याचा. तर आता विनोदाचा भाग सोडून द्या, पण सगळे लोक काय समजतो आपण, इंटरव्ह्यूचा प्रॉब्लेम आहे. काही लोकांनी इंटरव्ह्यूअर पण लिहिलंय, म्हणजे आता दोन्ही साईड आपण करू शकतो, किंवा काही लोक म्हणतील अरे दोघांचाही प्रॉब्लेम आहे. आता प्रॉब्लेम नक्की कोणाचा आहे हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. पण ते न समजून घेता आपण सुरुवात अशी करतो की अरे मला जॉब नाहीये, मग हा माझाच प्रॉब्लेम असला पाहिजे, कारण मला जॉब नाहीये म्हणून मग इंटरव्ह्यू मी आहे. आणि मी सुरुवात केली असा विचार करायला की पहिल्यांदा मला टेन्शन यायला सुरुवात होते, आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो, जे काही मला येत असतं, म्हणजे मी ऑप्शनला काय टाकलंय हा वेगळा मुद्दा, मला जे काही येत असतं ते पण विसरून जातं. बरोबर. आणि इथे कोणीतरी कमेंटमध्ये लिहिलंच आहे छान, की एवढं सगळं असून सुद्धा, कॉन्फिडन्स असून सुद्धा बोबडी वळते कधी कधी. पण ह्याचं खरं कारण काय? तर आज मी तुम्हाला कारण सांगतो. तर ह्याचं कारण असं आहे की इंटरव्ह्यू म्हणजे काय ह्याची जी व्याख्या आहे आपल्या डोक्यामध्ये, किंवा जी डेफिनेशन आहे, तर ती माझ्या मते चुकीची आहे. आता चुकीची आहे म्हणजे काय, मी तुम्हाला नवीन व्याख्या सांगणार आहे. आणि ही व्याख्या बरोबर आहे का चूक आहे असा मुद्दाच नाहीये. जी व्याख्या पॉवरफुल आहे आणि जिचा आपल्याला फायदा होतो ती व्याख्या महत्वाची माझ्यासाठी. सो आत्ता तुमच्या दृष्टीने जेव्हा टेन्शन येतं तेव्हा इंटरव्ह्यू साठी व्याख्या काय आहे? इंग्रजीमध्ये म्हणायचं असेल मला तर, इंटरव्ह्यू इज प्रोसेस ऑफ जजमेंट. सो मला कोणीतरी प्रश्न विचारणार आहे
मला कोणीतरी जज करणार आहे आणि जज केल्यानंतर मग तो निर्णय देणार आहे, अरे तू सिलेक्ट होऊ शकतो का नाही सिलेक्ट होऊ शकत. आणि ऍज अ ह्युमन बिईंग आपल्याला जज केलेला आवडत नाही, बरोबर आहे. सो त्याच्यामुळे जर मला जज करतंय कोणी तरी तर मला टेन्शन येणार, हा पहिला मुद्दा. पण आपण दुसरी बाजू लक्षातच घेत नाहीये आणि ती मी तुम्हाला सिक्रेट म्हणून सांगणार आहे. लक्षात घ्या, इंटरव्ह्यूअरची पोझिशन काय आहे. इंटरव्ह्यूअरला कंपनीने काय सांगितलंय की ओके, एक आठवड्याभरानंतर किंवा पुढच्या 15 दिवसात आपल्याला एक प्रोजेक्ट सुरू करायचा आहे आणि या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला काही फ्रेशर्स घ्यायचे. तर फ्रेशर एक 10-15, 20-25 कंपनीच्या साईज प्रमाणे सिलेक्ट करायचे. आता प्रश्न असा आहे, मी जर रिक्रुटमेंटचा माणूस असेल, रिक्रुटमेंट मॅनेजर म्हणा किंवा इंटरव्ह्यूअर म्हणा, तर माझ्यासाठी चॅलेंज काय आहे की पुढच्या 15 दिवसाच्या आत मला चांगले गुड कॅन्डिडेट्स, चांगले 15 स्पेसिफिकेशन असतं की काय, जावा प्रोग्रॅमर पाहिजे, लिनक्स ऍडमिनिस्ट्रेटर पाहिजे, सॉफ्टवेअर टेस्टर पाहिजे, असे मला सिलेक्ट करायचे. सो माझा प्रॉब्लेम असा आहे की मला हे लोक सिलेक्ट करायचे. सो मी सिलेक्ट करायलाच बसलोय, पण ज्या वेळेला इंटरव्ह्यूसाठी टेन्शन मध्ये मी पुढे जाता आणि त्यावेळेला असं होतं की अरे मला टेन्शन आहे, मग मी काहीतरी वेगळंच उत्तर देतो आणि त्याच्यामुळे माझं सिलेक्शन होत नाही. सो माझं सिलेक्शन होत नाही हा माझा प्रॉब्लेम आहे का? नक्की आहे. पण तुम्ही विचार करा, माझं सिलेक्शन नाही झालं या इंटरव्ह्यू मध्ये, तर मी दुसऱ्या कंपनीमध्ये जाऊन इंटरव्ह्यू देऊ शकतो, अजून तिसऱ्या कंपनीमध्ये जाऊन इंटरव्ह्यू देऊ शकतो. सोपं आहे माझ्यासाठी. आता विचार करा की मी जर एखाद्या कंपनीचा रिक्रुटमेंट मॅनेजर आहे आणि मी एक 100 लोक बोलवले आणि त्या 100 मधला कोणीच सिलेक्ट नाही झाला, तर लक्षात घ्या हा माझा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की मला लोक सिलेक्ट व्हायला पाहिजे आणि त्यांनी चांगलं परफॉर्म करायला पाहिजे. याच्यावरती माझा जॉब अवलंबून आहे, माझा अप्रेझल अवलंबून आहे, माझी ग्रोथ अवलंबून आहे. तर तुम्ही जर का ओव्हरऑल विचार केला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट होणं हा माझ्यापेक्षा सुद्धा जो इंटरव्ह्यू घेतोय ना त्याचा प्रॉब्लेम मोठा आहे. कारण माझ्याकडे चॉईस आहे, त्याच्याकडे चॉईस नाहीये. त्याला जे लोक येतील त्याच्यातनंच सिलेक्ट करायचं आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही इंटरव्ह्यूची जी डेफिनेशन आहे ती आता मी तुम्हाला वेगळी डेफिनेशन सांगणार आहे आणि ती डेफिनेशन नीट लक्ष देऊन ऐका. बी व्हेरी अटेंटिव्ह. हा मी रिपीट पण करेन. सो इंग्रजीमध्ये करायचं असेल तर, इंटरव्ह्यू इज प्रोसेस ऑफ बिल्डिंग कॉन्फिडन्स ऑफ द इंटरव्ह्यूअर. म्हणजे काय, मी रिपीट करतो, इंटरव्ह्यू इज प्रोसेस ऑफ बिल्डिंग कॉन्फिडन्स ऑफ द इंटरव्ह्यूअर. म्हणजे काय, तुम्हाला एक संधी दिली जाते तिथे की तुम्हाला इंटरव्ह्यूअरचं मन जिंकायचं आहे, त्याला कॉन्फिडन्स द्यायचा आहे, अरे बाबा तू चिंता करू नको, तुमचा जो काही प्रोजेक्ट असेल त्या प्रोजेक्टमध्ये मी येतो, मी एक्सपर्ट आहे, काळजी करू नको, माझा रेझ्युमे पाहिलाय तर त्याच्यामध्ये मला हे येतं हे येतं हे येतं, मी टेक्निकल स्किल्स लिहिलेत सगळी. तर आपल्याशी इंटरॅक्शन करताना मला माहिती आहे तुम्ही कुठलाही प्रॉब्लेम दिला, टेक्निकल प्रॉब्लेम दिला, मी आरामात सोडवू शकतो, तुम्ही काही काळजी करू नका, मला सिलेक्ट करून टाका. असं जर का इम्प्रेशन आपण इंटरव्ह्यूअरला देऊ शकलो तर आपलं सिलेक्शन सोपं आहे. रादर इंटरव्ह्यूअर हा आपल्याला सिलेक्टच करायला बसलेला असतो. आपल्याला चुकीचा समज आहे की अरे ते रिजेक्ट करतात खूप सारे लोक, कारण दिसताना आपल्याला असं दिसतं की 90% लोक रिजेक्ट होत आहेत. सो तुम्हाला जर सिलेक्शन तुमचं घडवून आणायचं असेल आणि चांगल्या कंपनीमध्ये जॉब करायचा असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यू ची जी डेफिनेशन आहे तुमच्या डोक्यात ती पहिले काढून टाका. सो इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला काय करायचंय, फक्त वेगवेगळ्या प्रकारे इंटरव्ह्यूअरचा कॉन्फिडन्स तुमच्याबद्दलचा बिल्ड करायचा, की अरे हा मुलगा चांगला आहे, अरे ही मुलगी चांगली आहे, हिने काम केलंय, दिसतंय का मला एव्हिडंट, रिझ्युमे मध्ये लिहिलंय, ओके मी प्रश्न विचारतो, ओके छान काहीतरी केलंय प्रोजेक्टमध्ये, कुठेतरी इंटर्नशिप केली आहे, ह्याच्यातनं आपण ते दाखवायचा प्रयत्न करतो. सो इंटरव्ह्यू मध्ये प्रत्येक दिलेला प्रश्न हा जेव्हा तुम्ही त्याचं उत्तर देता तेव्हा हा कॉन्फिडन्स जर का प्रत्येक प्रश्नागणिक बिल्ड होत गेला तर तुमचं सिलेक्शन गॅरंटेड आहे. बरोबर आहे, हे पटतंय सगळ्यांना मी काय म्हणतोय ते? सांगा मला कमेंट्स मध्ये. सो पहिली टिप जी आहे ती अशी आहे की इंटरव्ह्यू बद्दलची भीती मनातनं काढून टाका. इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट होणं हा आपला प्रॉब्लेम नाही. इंटरव्ह्यू मध्ये इंटरव्ह्यूअरचा कॉन्फिडन्स आपल्याविषयीचा बिल्ड करणं ही फक्त आपली जबाबदारी आहे आणि ती अतिशय सोप्या पद्धतीने आपण करू शकतो. इव्हन इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही जर विचार केला, तुम्हाला प्रत्येक सेमिस्टर मध्ये वेगवेगळ्या ओरल्स असतात.
कशासाठी? तर ते आपण प्रिपेअर करून घेतात तुम्हाला. आणि आपल्याला जेव्हा ते प्रिपेअर करतात आणि आपण काय करतो, ओरलचं पण टेन्शन घेतो आणि नीट प्रिपेअर होत नाही. तर इंटरव्ह्यू मी ज्या वेळेला देतो त्यावेळेला जर आपण असं म्हटलं की ओके मला काय करायचंय फक्त कॉन्फिडन्स, मी मला ऑलरेडी येतच, जर का मी काम केलं असेल तर मला कॉन्फिडन्स असेलच. फक्त मला दाखवायचं आहे इंटरव्ह्यूवरला की अरे हो मी तुमच्यासाठी चांगलं काम करू शकतो, अजिबात काही प्रॉब्लेम नाही. आता तुम्ही म्हणाल ओ बोलायला सोपं आहे हो हे, करणार कसं? तर दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक तर तुम्ही व्यवस्थितपणे जी कुठली टेक्नॉलॉजी आहे, ज्या कुठल्या रोलसाठी तुम्ही जाताय, तो प्रिपेअर करा. जेवढा जमेल तेवढा. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे, की आपण इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस करत नाही. आता म्हणजे काय? बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगितलं, की ओके उद्या इंटरव्ह्यू आहे. मग तुम्ही काय करता? तुम्ही पुस्तक काढता आणि वाचायला सुरुवात करता. की फॉर एक्झाम्पल माझा लिनक्स ॲडमिनिस्ट्रेशन बद्दल इंटरव्ह्यू आहे. मग मी त्याच्या कुठल्या कुठल्या कॉन्सेप्ट विचारतात हो त्याच्यात. बरं डोमेन नेम सिस्टम डीएनएस सर्व्हर असतो ते विचारतात. आयपी ऍड्रेस विचारतात. मग मला हार्ड डिस्क फॉर्मॅट करायची असेल तर ती कशी करतात विचारतात. मग कुठल्या फाईल सिस्टीम असतात ते विचारतात. जावा प्रोग्रामिंग असेल तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड विचारतात. म्हणून मी काय करतो, मी जे काही शिकलेलं आहे ते पुस्तक उघडतो आणि वाचायला सुरुवात करतो. आता तुम्ही गंमत बघा, ते मी वाचतो आणि त्याच्यानंतर एकदम इंटरव्ह्यूलाच रंगीत तालीम होते माझी. आणि हे असं केल्याचा तोटा आहे, कारण तुम्हाला इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस नाहीये. मग तुम्ही म्हणाल इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस कशी करायची आणि ती का करायची? तर का करायची मध्ये तुम्ही लक्षात घ्या, आपला ब्रेन जो आहे तो काम कसं करतो, त्याला रिपिटेशनची गरज असते. त्याला ट्रेन करण्यासाठी त्याला रिपिटेशन लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा गाडी चालवायला शिकतो, कार चालवायला शिकतो, तेव्हा आपण खूप वेळेला प्रॅक्टिस झाली की मग आपण कार ऑटोमॅटिक चालवतो. तिथे आपल्याला खूप लक्ष द्यायला लागत नाही. तर त्याची जशी रिपिटेशन होईल तसं तुमचा ब्रेन स्किलफुली हँडल करू शकतो हे सगळं. तर मग ते तसं तसं करण्यासाठी ऍक्च्युली काय होतंय, ज्या वेळेला तुम्ही वाचताय तेव्हा रीड लूप माझा फक्त होतोय. माझा रीड लूप होतोय, रिपीट करतोय, वाचतोय, आतमध्ये जात आहे ब्रेनमध्ये. अरे पण ते बाहेर कसं येणार? हा जो रीड आणि रिकॉल, सो रिकॉलचा जो लूप आहे त्याची प्रॅक्टिसच करत नाही आपण. सो जर का तुम्ही रिकॉलची पण प्रॅक्टिस केली आपल्या मित्राबरोबर तर खूप सोपं आहे, दोघांची प्रॅक्टिस होईल. मग प्रॅक्टिस कशी करायची? तुम्हाला साधारणपणे प्रश्न माहिती असतात. मित्रांनी प्रश्न विचारायचा आणि तुम्ही उत्तर द्यायचं. आणि तुम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न केला की मित्रांनी काय म्हणायचं, तुम्ही जे काय म्हणलंय ना ते फारसं पटलं नाही असं दाखवायचं. इंटरव्ह्यूवर करतात तसं. सो त्याच्यामुळे काय होईल, तुम्ही अजून जोमाने त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न कराल, अजून वेगळ्या पद्धतीने उत्तर द्यायचा प्रयत्न कराल, त्याला पटवून द्यायचा प्रयत्न कराल की अरे हो मला माहिती आहे, हे बघ हे असं आहे. असं जर तुम्ही प्रॅक्टिस जर केली, अगदी थोडी प्रॅक्टिस जरी केली एक 5-10 वेळा, तरी सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने इंटरव्ह्यू देता त्या पद्धतीत अमूलाग्र बदल होईल. आणि हे सगळं करताना महत्वाचं सिक्रेट लक्षात ठेवा, ते म्हणजे इंटरव्ह्यू इज प्रोसेस ऑफ बिल्डिंग कॉन्फिडन्स ऑफ द इंटरव्ह्युअर. म्हणजे इंटरव्ह्यूअर म्हणजे मुलाखतीची जी प्रोसेस आहे त्याची डेफिनेशन म्हणजे त्याची व्याख्या नवीन जी मी तुम्हाला दिली आहे ती खूप पॉवरफुल आहे असं माझं मत आहे. ती जी व्याख्या आहे जी एवढी पॉवरफुल आहे, त्या व्याख्येमध्ये मला काय करायचंय, फक्त इंटरव्ह्यूअरचा कॉन्फिडन्स बिल्ड करायचा आहे, बस एवढंच पाहिजे मला. आणि मी कॉन्फिडन्स कसा बिल्ड करू शकतो, मला ऑलरेडी येत आहे ना, मला सांगायचंय फक्त मी काय केलं, मी केलं असेल तर. सो हे पहिलं सिक्रेट. आता आपण दुसऱ्या सिक्रेटकडे बोलू. दुसरं सिक्रेट आपण म्हणतो अरे हो हे इंटरव्ह्यू वगैरे सगळं छान आहे, पण आता पैसे कसे मिळवायचे? तर तुम्ही म्हणाल ओके हे फ्रेशरसाठीच उपयोगी आहे का सिक्रेट? तर बिलकुल नाही. हे सगळं जे सिक्रेट आहे हे इव्हन एक्सपिरियन्स लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा उपयोगी आहे. कारण आपण जेव्हा फ्रेशर म्हणून जॉबला अप्लाय करतो तेव्हा मला आता काही सॅलरी मिळत नाहीये आणि आता मला सॅलरी मिळणार आहे. आणि जेव्हा एक्सपिरियन्स पर्सन म्हणून मी जातो तेव्हा मला काहीतरी सॅलरी आहे आणि मला अजून सॅलरी हवी, अजून मला वेगळी ग्रोथ हवी. सो साधारणपणे प्रश्न तोच आहे की मला आत्ता आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसे हवेत. सो सो बेसिक प्रश्न महत्वाचा की आत्ता तुम्हाला पैसे मिळत नाहीत, हरकत नाही. सो तुम्ही समजा डेव्हलपरचा जॉब करताय. सो डेव्हलपरचं किंवा तुम्हाला जॉबला अप्लाय करायचंय, टेस्टरच्या जॉबला अप्लाय करायचंय. तर तुम्ही जेव्हा जॉबमध्ये जाता तेव्हा तुम्ही काहीतरी काम करता आणि तुम्हाला पैसे मिळतात, बरोबर? सो सगळ्यांनी मला आता एक प्रश्न विचारतो त्याचं उत्तर द्या, की पैसे तुम्हाला काय काम करायचे मिळतात? म्हणजे समजा मी एक डेव्हलपर आहे तर मला कशाचे पैसे मिळतील? मी जर सॉफ्टवेअर टेस्टर आहे तर कशाचे पैसे मिळतील मला? मला कमेंट मध्ये सांगा.
म्हणजे त्याच्यावरनं मला हे कळेल की तुमचा अप्रोच याच्याकडे बघण्याचा कसा आहे, आणि तो खूप महत्वाचा आहे इंटरव्ह्यू मधल्या यशासाठी. सो तुम्हाला जे कुठलं करिअर करायचंय, म्हणजे टेस्टिंग मध्ये करायचंय, फुल स्टॅक डेव्हलपमेंट करायचे, वेब डेव्हलपमेंट करायचे, मागच्या वेळेला मला लोकांनी सांगितलं मला इन्फॉर्मेशन सिक्युरिटी मध्ये करिअर करायचंय, काही लोकांनी एम्बेडेड मध्ये करिअर करायचंय असं सांगितलं. तर तुम्हाला जे करिअर करायचंय त्याचा जेव्हा तुम्हाला जॉब मिळतो तेव्हा तो जॉब मिळाला मला, आणि आता मला त्याचे पैसे मिळणार आहेत. तर मला पैसे कशाचे मिळतात सर्वसाधारणपणे, तुमचं काय मत आहे? म्हणजे मला जे पैसे मिळतात ते प्रोग्रॅमरला प्रोग्रामिंग करायचे मिळतात, सॉफ्टवेअर टेस्टरला टेस्टिंग करायचे मिळतात, डेव्हलपर किंवा सिस्टम ऍडमिनिस्ट्रेशन असेल त्याला सर्व्हर मेंटेन करायचे मिळतात. असं कशाचे मिळतात असं वाटतं तुम्हाला? व्हेरी गुड. सॉफ्टवेअर डेव्हलप करण्याचे मिळतात, क्लायंटची रिक्वेस्ट रिझॉल्व्ह करायचे मिळतात. ओके, छान आहे. सॉफ्टवेअर डेव्हलप करायचे मिळतात. ओके, एक्सलंट. काही लोक आपल्याकडे ऑलरेडी जे काही एक्सपिरियन्स असतील, जे ऑलरेडी एनलाइटन्ड आहेत, काही हुशार पण आपल्याकडचे विद्यार्थी आहेत जे सेशन ऐकतात, त्यांनी छान काही काही उदाहरणं दिली आहेत, त्याच्यात एक्झाम्पल्स दिलेत, आणि ते असं म्हणतायत त्यांच्या कमेंटमध्ये की प्रॉब्लेमचं सोल्युशन द्यायचे पैसे मिळतात. आणि हे 100% बरोबर आहे. म्हणजे जरी दिसत असताना आपल्याला असं दिसलं की मला डेव्हलपमेंट म्हणजे प्रोग्रॅमिंगचा जॉब आहे, त्याच्यात मला प्रोग्रॅमिंग करतो म्हणून मला पैसे मिळत आहेत, टेस्ट केसेस लिहितो किंवा टेस्टिंग करतो म्हणून मला पैसे मिळत आहेत, सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेटर आहे, तो लिनक्सचा सर्व्हर मेंटेन करतो, काही प्रॉब्लेम झाला तर तो व्यवस्थित करतो, ऑप्टिमाइज करतो, त्याला फास्ट कशी वेबसाईट त्याच्यावरती रन होईल हे बघतो, ह्याच्यासाठी त्याला पैसे मिळतात. हे बरोबर आहे. पण या सगळ्याचं एक मूळ जे आहे ते म्हणजे मला वेगवेगळ्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे ते मी सोडवण्यासाठी पैसे मिळतात. आता म्हणजे काय, ज्या वेळेला तुम्हाला जॉब मिळतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही असा विचार करा की एक मोठी कंपनी आहे. ती कंपनीमध्ये आता कुठलंही आपण मोठ्या एमएनसीचं नाव घेऊ, की टीसीएस आहे, इन्फोसिस आहे, विप्रो आहे, कॉग्निझंट आहे, अशा कुठल्या मोठ्या कंपन्या, महिंद्रा आहे, अशा मोठ्या कंपन्यांमध्ये मला जेव्हा जॉब मिळतो तेव्हा लक्षात घ्या त्या कंपन्यांचे क्लायंट त्यांना सांगतात ओके हा प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट मला तुम्ही करून द्या. तर ज्या वेळेला कंपनी असं सांगते हा प्रोजेक्ट मला करून द्या, तर त्यावेळेला कंपनी तो प्रोजेक्ट अख्खा करून देऊ शकते का? आणि तो प्रोजेक्ट म्हणजे काय असतं, क्लायंटचा एखादा प्रॉब्लेम असतो त्याचं सोल्युशन असतं. सो त्या प्रॉब्लेमचं जर सोल्युशन असेल, तर आता मी समजा एक सॉफ्टवेअर कंपनी आहे आणि मला क्लायंटनी प्रॉब्लेम दिला, आता तो मला सोडवता येतं का सगळा प्रॉब्लेम? ते लिहायला एक 10 डेव्हलपर 1 वर्ष काम करायला लागतील. तर माझ्याकडे नाहीयेत ना तेवढे डेव्हलपर, सो मी नाही सोडवू शकत प्रॉब्लेम. मग मी काय करतो, रिक्रुटमेंट टीमला सांगतो की अरे मला तुम्ही 10 लोक चांगले प्रोग्रामर्स आणून द्या, काही टेस्टर्स आणून द्या, काही सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेटर्स आणून द्या, काही फुल स्टॅक डेव्हलपर्स आणून द्या, आणि मग त्यांची मी टीम तयार करतो. आणि मग मी त्यांना सांगतो हे बघा हा एक मोठा प्रॉब्लेम आहे जो आपल्याला सोडवायचा आहे, आणि हा मोठा प्रॉब्लेम सोडवल्यावर आपल्याला क्लायंट पैसे देणार आहे. सो त्या प्रॉब्लेमचा एक पार्ट तुम्ही सोडवता, आणि त्याचं जे तुम्ही सोल्युशन ज्या वेळेला देता, तर ते सोल्युशन जे तुम्ही देता त्याचे तुम्हाला पैसे मिळतात, फक्त तुम्ही त्याला पगार असं म्हणता. फ्रीलान्सर जेव्हा तो काम करतो तेव्हा तो प्रोजेक्ट असं म्हणतो, आणि त्यांनी दिलेल्या कामाचे त्याला पैसे मिळतात. सो महत्वाचा मुद्दा काय आहे या सगळ्यामध्ये, की प्रॉब्लेम जो माणूस सोडवतो त्याला पैसे मिळतात. सो थोडक्यात असं की आपण जे काही शिकतो त्याचे पैसे मिळत नाहीत. म्हणजे मी जावा शिकलो, मी डॉटनेट शिकलो आणि त्याचं कोडिंग केलं म्हणून मला पैसे नाही मिळत, तर ते वापरून मला प्रॉब्लेम सोडवायचा आहे, आणि जर मला तो सोडवता नाही आला तर मला प्रॉब्लेम आहे. सो हा एक भाग झाला. तर अप्रोच माझा कसा असला पाहिजे शिकताना किंवा इव्हन इंटरव्ह्यू मध्ये जाताना, की मी कुठले प्रॉब्लेम सोडवू शकतो माझ्या स्किलनी. आता जास्त पैसे कसे मिळवायचे हा दुसरा प्रॉब्लेम. तर त्याच्यासाठी मी एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अगदी नेहमीच्या व्यवहारातली आहे, पण आपण त्याच्याकडे खूप लक्ष देत नाही, त्याच्यामुळे आपल्या लक्षात येत नाही पटकन. समजा लक्षात घ्या, तुम्ही आजारी पडला, काहीतरी सर्दी झाली, खोकला झाला, म्हणजे आताच्या केसमध्ये तुम्हाला सर्दी खोकला झाला तर लगेच रिपोर्ट करून तुम्हाला क्वारंटाईन करायला लागेल कोरोनाच्या दिवसांमध्ये म्हणून. पण अदरवाईज समजा तुम्हाला जेव्हा लॉकडाऊन नाहीये आणि अशी व्यवस्थित रेग्युलर परिस्थिती आहे आपली, तर आपण सर्दी झाली, खोकला झाला, थोडासा ताप आला तर काय करतो? तुम्ही म्हणाल काय त्यात काय, डॉक्टरकडे जातो. हा काय प्रश्न आहे का? माझा पुढचा प्रश्न, कुठल्या डॉक्टरकडे जाता? असा मी जेव्हा प्रश्न विचारला होता, बऱ्याच लोकांनी मला वेगवेगळी उत्तरं दिली. तुम्ही पण मला उत्तरं द्या.
मी तुम्हाला इंटरेस्टिंग उत्तरं पण सांगतो त्यातली. मी ज्या वेळेला हे सांगितलं तेव्हा लोक मला म्हणले, हो ते असं काय नाही, आम्ही सेल्फ प्रोग्राम डॉक्टर आहोत, त्यामुळे आम्ही स्वतःच्याच गोळ्या घेतो स्वतः. त्यामुळे आम्हाला काय डॉक्टर बिक्टरकडे जायला लागत नाही. सो जे असे सेल्फ प्रोक्लेम्ड डॉक्टर्स आहेत ते सोडून अजून आपण काय करू शकतो? तर काही लोक म्हणले, आम्ही स्पेशालिस्टकडे जातो डायरेक्ट सर्दी झाली की. आता तुम्हाला सांगा, तुम्ही स्पेशालिस्टकडे जाल का सर्दी झाल्यावर? नाही जाणार. तर आपल्याला कॉमन उत्तर माहिती आहे. आपण कुठे जातो? आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जातो. हे पटतंय सगळ्यांना? आपण अगदी सरळ सरळ फॅमिली डॉक्टरकडे जातो. सोपं, विचार करण्यासारखी सुद्धा खूप गोष्ट नाही. सर्दी झाली, आपल्या ओळखीचे डॉक्टर असतात त्यांच्याकडे जातो. आता महत्वाचा प्रश्न असा आहे, तुम्ही फॅमिली डॉक्टरकडे जाता, गेला. डॉक्टर काय करतो? डायग्नोसिस करतात, चेक करतात तुम्हाला. आणि त्याच्यानंतर चेक करून झाल्यावर तुम्हाला ते काहीतरी औषध लिहून देतात की बाबा ओके हे औषध आहे. तर हे औषध आहे असं डॉक्टरनी लिहून दिल्यानंतर डॉक्टर म्हणतात ओके किती फीस झाली. डॉक्टर काहीतरी सांगतात की बाबा काय 200 रुपये 500 रुपये. आणि तुम्ही काय करता? खिशातनं पाकिट काढता आणि डॉक्टरचे पैसे देऊन टाकता लगेच. मला सांगा, आत्तापर्यंत म्हणजे जे या सेशनमध्ये ज्या सगळ्या लेडीज आहेत की ज्या सगळ्या लक्ष्मी रोडवरती म्हणा, लिंकिंग रोडवरती एवढे बार्गेन एक्सपर्ट आहेत सगळे, किंवा काही मुलंही बार्गेन एक्सपर्ट असतील, मला गंमत सांगा, आपल्यापैकी कुणीतरी इव्हन एकदा डॉक्टर बरोबर बार्गेन करायचा विचार केलाय? सांगा मला, एकदा तरी विचार केलाय का? फॉरगेट अबाउट बार्गेनिंग. डॉक्टर बरोबर आपण बार्गेन करायचा विचार सुद्धा करू शकत नाही. डॉक्टर जे काय म्हणतील ते पैसे देतो आपण आणि आपलं काम करून घेतो. आता मी तुम्हाला हे कशासाठी सांगतोय? तुम्ही म्हणाल हे काय, ह्याचा रिलेव्हन्सच नाही काही, आम्ही थोडे डॉक्टर आहे. पण लक्षात घ्या, तुम्ही ऍक्च्युली इंटरव्ह्यूला जेव्हा जाताय तेव्हा अशी सिच्युएशन इमॅजिन करा की तुम्हाला इंटरव्ह्यूअरनी शेवटचा प्रश्न विचारला. हे सगळं तुम्ही आता असं असं इंटरव्ह्यूचे उत्तर दिली वगैरे, छान, ओके सर, साधारण तुम्ही आता काय पगार घेणार? आणि तुम्ही म्हणला की चला महिन्याला एक 50-60 हजार रुपये देऊन टाका. आणि इंटरव्ह्यूअर म्हणला ओके सर डन, काही प्रॉब्लेम नाही. कसली भारी सिच्युएशन आहे ना. सो एवढी भारी सिच्युएशन जर आहे की बार्गेनच होत नाहीये, म्हणजे तुम्ही सांगा एवढी सॅलरी पाहिजे मला आणि दिली, अशी सिच्युएशन मला क्रिएट करायची असेल तर मला काय करायला लागेल? तर लक्षात घ्या, मला असं करायला लागेल की जसं डॉक्टरला तुम्ही बार्गेन करत नाही, याचं कारण सांगतो, तुम्ही लक्षात घ्या, नीट विचार करा. तुम्ही डॉक्टर बरोबर बार्गेन करत नाही याचं कारण, तुम्हाला असं वाटतं की तुमच्या प्रॉब्लेमसाठी डॉक्टरनी दिलेलं सोल्युशन जगातलं सगळ्यात भारी सोल्युशन आहे आता, आणि त्याच्यामुळे तुम्ही डॉक्टर बरोबर बार्गेन करत नाही. आणि तेच सगळ्यात भारी सोल्युशन आहे आत्ताच्यासाठी तुमच्यासाठी. सो जर का तुम्ही असं इंटरव्ह्यूअरला सांगू शकलात की हो, तुमचे हे प्रॉब्लेम आहेत ना, हरकत नाही ना, माझ्याकडे एवढी चांगली स्किल्स आहेत, मी आरामात प्रॉब्लेम सोडून देऊ शकतो तुमचे, असं जर का झालं, हे कुठल्याही स्टेज ऑफ इंटरव्ह्यूला, म्हणजे तुम्ही फ्रेशर म्हणून जाता, एक्सपिरियन्स म्हणून जाता, सो जे लोक हे इंटरव्ह्यू मध्ये पोर्ट्रे करू शकतात, व्यवस्थित कन्व्हिन्स करू शकतात, इंटरव्ह्यूअरला हे पटवून देऊ शकतात की अरे माझी व्हॅल्यू एवढी आहे, म्हणजे मी तुमचे कुठलेही प्रॉब्लेम, हे तुमचे प्रॉब्लेम आहेत ना, मला माहिती आहे, मी ऑलरेडी सोडवलेत, म्हणून एक्सपिरियन्सचं महत्व आहे, तर माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी तुमचे प्रॉब्लेम आरामात सोडवून देऊ शकतो. असा कॉन्फिडन्स जर का तुम्ही इंटरव्ह्यूअरला देऊ शकलात, तर तुम्हाला पाहिजे ती सॅलरी किंवा ग्रोईंग सॅलरी, ग्रोईंग करिअर मिळायला अजिबात अडचण येणार नाही. सो हे दुसरं सिक्रेट होतं. सो पहिलं सिक्रेट जे होतं ते सांगितलं की इंटरव्ह्यूची डेफिनेशन जी आहे ती, इंटरव्ह्यू इज प्रोसेस ऑफ बिल्डिंग कॉन्फिडन्स ऑफ द इंटरव्ह्यूअर. इंटरव्ह्यूअरचा फक्त कॉन्फिडन्स बिल्ड करायचा पहिल्यांदा, पहिली गोष्ट म्हणजे अशा अप्रोचनी आपण जायचं. दुसरा अप्रोच, आपण जेव्हा इंटरव्ह्यूला जातोय तेव्हा आपलं हे स्किल दाखवायचं आहे आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये की मला प्रॉब्लेम सोडवता येतात. आता तुम्ही म्हणाल ओके ठीक आहे, आम्हाला प्रॉब्लेम सोडवतात का, छान आहे. मग त्याच्या पुढचा प्रश्न इंटरव्ह्यूअर असा विचारतो जेव्हा, बरं ठीक आहे तुम्ही कुठला कोर्स केला, जावाचा कोर्स केला,
लिनक्सचा कोर्स केला, सॉफ्टवेअर टेस्टिंगचा कोर्स केला, तर तो कोर्स तुम्ही का केला असा प्रश्न विचारला की गडबड होते. मला सांगा कमेंट्स मध्ये की तुम्ही जो कुठलं फील्ड घेतलंय, समजा सॉफ्टवेअर टेस्टिंग घेतलंय, जावा डेव्हलपमेंट घेतलंय, लिनक्स ऍडमिनिस्ट्रेशन घेतलंय, तुम्हाला जर असा प्रश्न विचारला इंटरव्ह्यू मध्ये की तुम्ही हे फील्ड का चूज केलं, किंवा हा कोर्स का केला, किंवा या पद्धतीचं सर्टिफिकेशन का केलं, किंवा हे करिअर तुम्हाला का करायचंय, तर तुम्ही काय उत्तर देता? तुमच्याकडे परफेक्ट उत्तर आहे का नाही, का बऱ्याच वेळा असं काहीतरी गुळमुळीत उत्तर देता? मला सांगा, बऱ्याच वेळेला म्हणजे माझ्या 90% इंटरव्ह्यू मध्ये जिथे जिथे मुलांना क्लॅरिटी नव्हती त्या लोकांनी मला उत्तर दिलं, हो ते काय आहे, माझ्या मावशीचा मुलगा, आणि मग तो असं असं काहीतरी त्यांनी हा कोर्स केला आणि मग तो अमेरिकेत गेला, मग त्याचं खूप चांगलं करिअर झालं ना, म्हणून मी करिअर करतोय. म्हणजे मला हे माहितीच नाहीये की नक्की मी हा कोर्स का करणार आहे, किंवा हे इंजिनिअरिंग मी का घेतलंय, किंवा मी ह्याच्यानंतर हे का करणार आहे. तर आता बेसिक मुद्दा असा आहे, तुमच्यापैकी किती जणांना असं 100% माहिती, किंवा किती जणांनी असा कोर्स तुम्ही सिलेक्ट केलाय की अरे कुणाला तरी बघून मी केलाय. बरोबर. इथे आता छान केतन जाधवांनी लिहिलंय, इन मोस्ट केसेस स्टुडंट्स गिव्ह आन्सर लाईक माय फ्रेंड डिड सो. बरोबर. सो कुणाच्या तरी सांगण्यावरून आपण करतोय, म्हणजे करू नये का तसं? बिलकुल करावं, पण तुम्ही प्रश्न लक्षात घ्या. आणि हे मी तुम्हाला इंटरव्ह्यूच्या सिक्रेटमध्ये का सांगतोय, तर आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये काय सिद्ध करायचं आहे की अहो मला प्रॉब्लेम सोडवता येतो. तर ह्याचं एव्हिडन्स तुम्ही कसं देणार इंटरव्ह्यूअरला? पहिला प्रॉब्लेम काय, तुमचा काय प्रॉब्लेम होता, कुठला करिअर चॉईस करायचा, हा तुमचा पहिला प्रॉब्लेम होता. आता तुम्हाला तो नीट सोडवता आला का? तुम्ही काय विचार केला त्याच्याबद्दल, का कुणीतरी तुम्हाला काहीतरी सांगितलं म्हणून तुम्ही फक्त ऐकलं? आता असं जर तुम्ही, म्हणजे तुम्ही इम्प्रेशन काय क्रिएट करताय, प्रश्न साधा आहे आणि तुम्हाला अतिशय हार्मलेस वाटेल, तो निरुपद्रवी प्रश्न आहे, त्यात काय आहे, सॉफ्टवेअर टेस्टिंग कशाला करायला गेलो मी, लोक सांगून मोकळे होतात, मला काय फार प्रोग्रामिंग आवडत नाही हो, म्हणून मी सॉफ्टवेअर टेस्टिंगला गेलो, मला जमत नाही. आता गंमत बघा, तुम्ही हे अननोईंगली, न अजाणतेपणी पटकन बोलून गेला. काय बोलला की मला प्रोग्रामिंग फारसं जमत नाही म्हणून मी सॉफ्टवेअर टेस्टिंगला आलो. आता गंमत अशी आहे की एखादी गोष्ट जमत नाही म्हणून तुम्ही दुसरी गोष्ट स्पेसिफिकली करत असाल, याचा अर्थ तुमचा तुमच्यावर भरोसा नाही. म्हणजे तुमचं काय झालं, इंटरव्ह्यू बद्दलचा, इंटरव्ह्यूअरचा माझा जो कॉन्फिडन्स आहे इंटरव्ह्यूअर म्हणून तुमच्याबद्दलचा, तो थोडासा कमी झाला. तर आपल्याला काय करायचंय, अशा गोष्टी टाळायच्या आहेत. तर मग अशा गोष्टी आपल्याला टाळता कशा येतील, तर उत्तर देताना आपल्याला व्यवस्थितपणे ह्याची क्लॅरिटी पाहिजे, आणि ती कशी आणायची हे मी तुम्हाला नंतर सांगेन या सेशनच्या शेवटी. सो आपण 2 सिक्रेट बघितले आतापर्यंत. पहिलं सिक्रेट म्हणजे इंटरव्ह्यूची डेफिनेशन, कॉन्फिडन्स बिल्डिंगची, आणि दुसरं म्हणजे तुमचा अप्रोच जो आहे तो इव्हन करिअरच्या दृष्टीने हा प्रॉब्लेम सॉल्विंग असला पाहिजे. फक्त कुणीतरी सांगितलं म्हणून गोष्टी सांगितल्याचा प्रयत्न केला जातो. सो महत्वाचा मुद्दा असा आहे या सगळ्यामध्ये की ज्या वेळेला नुसते प्रश्न विचारले जातात आणि तुम्ही काहीतरी उत्तर देता, त्याच्याऐवजी तुम्ही व्यवस्थित प्रश्नाचं उत्तर दिलं, समजून दिलं, तर फरक पडेल. हे दुसरं सिक्रेट. आता मी तुम्हाला तिसरं सिक्रेट सांगतो, आणि जे अतिशय महत्वाचं आहे, आणि लक्षात घ्या ते तिसरं सिक्रेट खूप इम्पॉर्टंट आहे. कारण मी जेवढ्या जेवढ्या इंटरव्ह्यूअरशी बोललो आतापर्यंत, जेवढ्या कंपन्यांशी बोललो, ते म्हणतात की तुमचे स्टुडंट्स आहेत, कॉलेजमधले स्टुडंट्स आहेत, त्यांना आम्ही काही विचारलं की ओके ह्याची डेफिनेशन काय, हे कसं चालतं, तर ते खूप चांगलं उत्तर देतात. पण त्यांना सांगितलं अरे एक 2 ओळीचा प्रोग्राम लिहून दाखव मला हे करण्यासाठी, किंवा एखादं सेटिंग करून दाखव सर्व्हरवरती, किंवा एखादं टेस्ट स्क्रिप्ट लिहून दाखव, असं सांगितलं तर 4 ओळीचं स्क्रिप्ट पण त्यांना लिहिता येत नाही. मग काय करायचं? सो असं जर का असेल की स्क्रिप्ट लिहिता येतं का लिहिता येत नाही, तर मला ऍक्च्युली जॉबमध्ये काय करायचंय, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, मला स्क्रिप्ट लिहायचंय, मला प्रॉब्लेम सोडवायचा आहे, तर ते मला येतं असं जर का मी कॉन्फिडन्स दाखवू शकलो तर माझं सिलेक्शन होणार आहे. आणि असं जर का माझं सिलेक्शन झालं नाही, तर प्रॉब्लेम असा आहे, मला ऍक्च्युली प्रश्न माहिती आहे ना काय विचारला जाणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बऱ्याच साऱ्या क्वेश्चन, मी तुम्हाला ऑलरेडी मी प्रश्न सांगतोय काय विचारले जाणार आहे, की तुम्ही सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये करिअर करायचं असं म्हटलं की हा प्रश्न नक्की विचारणार इंटरव्ह्यूवर, की तुम्हाला सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये बाबा का करिअर करायचंय, काय आवडतं, डेव्हलपमेंट मध्ये करायचं तर जावा करताय, काय आवडतं, डॉटनेट करताय, ते का आवडतं, असं तुम्हाला विचारलं जातं.
आता त्याच्या बरोबरीने उत्तर देताना असं काहीतरी आपण थातुरमातुर उत्तर देतो आणि आपला जे चान्स आहे इंटरव्ह्यूअरला इम्प्रेस करायचा तो घालवतो. तर तुम्हाला तिसरं सिक्रेट आणि शेवटचं सिक्रेट आजच्या सेशन मधलं जे मी तुम्हाला सांगणार आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी तुम्हाला सांगितलं असं हा प्रश्न सुद्धा 100% माहिती आहे. आता हे तुम्हाला माहिती आहे का नाही हे फक्त मला सांगा. तुमचा इंटरव्ह्यू सुरू झाला. इंटरव्ह्यू सुरू झाल्यानंतर इंट्रोडक्शन झालं आणि काय 2-3 प्रश्न झाले. ते 2-3 प्रश्न झाल्यानंतर टेक्निकलला जेव्हा सुरुवात होते तेव्हा कॅम्पससाठी म्हणजे आता ग्रॅज्युएशन संपलंय एक्सपिरियन्स च्या लोकांना वेगळा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण फ्रेशरना दुसरा किंवा तिसरा प्रश्न एक प्रश्न विचारला जातो आणि आपण हा प्रश्न आपल्याला 100% माहिती असतो. 90% इंटरव्ह्यू मध्ये हा प्रश्न विचारला जातो आणि ह्याच्यानंतरचा प्रश्न असे 2 प्रश्न विचारले जातात आणि तुमचा इंटरव्ह्यू संपतो. म्हणजे काय? पुढे इंटरव्ह्यूअर गप्पा मारतो. पहिल्या 2 प्रश्नांच्या उत्तरातच त्याचा डिसिजन झालेला असतो. तुम्हाला घ्यायचं का नाही घ्यायचं? आणि 90% वेळेला जेव्हा रिजेक्शन होतं त्यावेळेला या 2 प्रश्नांची पहिल्या उत्तरं आपण 100% चुकीची देतो. त्यामुळे इंटरव्ह्यूअरचा कॉन्फिडन्स ढासळतो. तर ते प्रश्न कशाबद्दल असतात हे मला सांगा. हे तुम्हाला माहिती आहे? माझ्या मते तुम्हाला हे माहिती आहे. मी तुम्हाला सांगितलं की लगेच लक्षात येईल. मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कुठल्या गोष्टीबद्दल प्रश्न विचारले जातात. एकच गोष्ट आहे. तुम्ही इंजिनिअरिंगला असा तुमचं ग्रॅज्युएशन संपलं की आयटी मध्ये तुम्हाला जॉब पाहिजे तर या गोष्टीवरती इंटरव्ह्यूअर हमखास प्रश्न विचारतो तुमचा रेझ्युमे बघितल्यानंतर. कमेंट्स मध्ये पाठवा मला तुमच्या मते काय, कारण हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नावरती ओके टेल मी अबाउट सेल्फ हा प्रश्न झाला. ओके हा प्रश्न झाला की तुमचं काय स्किल आहे बाबा, तुम्ही कुठे राहता, काय, हे सगळं आपलं बेसिक म्हणजे आईस ब्रेकिंग ज्याला म्हणतात ते करून झालं. आता टेक्निकल इंटरव्ह्यूला ऍक्च्युली सुरुवात झाली. तर आम्ही काय करतो इंटरव्ह्यू घेताना, इंटरव्ह्यूअर्स आधी आम्ही तुमचा रेझ्युमे वाचतो सगळा आणि फ्रेशरचा रेझ्युमे असेल तर वाचतो सगळं. तर त्याच्यामध्ये आम्ही अशा काही 2-3 गोष्टी बघतो. एक म्हणजे आम्ही स्किल बघतो, बरोबर, आणि त्याच्यानंतर आणि एक काहीतरी तुम्ही रेझ्युमे मध्ये लिहिलेलं असतं आणि ते आम्ही 100% बघतो आणि गॅरंटेड त्याच्यावर प्रश्न विचारतो. 100% विचारतो प्रश्न. आणि हा शब्दप्रयोग किती बरोबर आहे मला माहिती आहे, पण माझ्या भावना तुमच्यापर्यंत मला पोहोचवायच्या आहेत म्हणून मी हा शब्द वापरतोय. आणि आपण माहिती असलेल्या प्रश्नाच्या उत्तराला माती खातो. परफेक्ट प्रोजेक्ट वरती प्रश्न विचारला जातो. फायनल इयरचा प्रोजेक्ट किंवा कुठल्याही इयरचा, तुम्हाला हे माहिती नसतं फायनल इयर काय आहे आणि कुठला आहे. म्हणजे बाकीचे प्रश्न महत्वाचे नाहीयेत का, इथे मला कमेंट्स मध्ये दिसतंय करिअर ऑब्जेक्टिव्ह काय, मी तुम्हाला हायर का करू वगैरे वगैरे, हे सगळे प्रश्न येतात पण ते नंतर येतात. सगळ्यात पहिला प्रश्न आणि जो डिसाइडच करतो की तुम्हाला पुढे प्रश्न विचारायचे का नाही विचारायचे कॉन्फिडन्ससाठी, हे तिथे ठरून जातं. तर तो जो प्रश्न आहे तो म्हणजे तुम्ही कुठला प्रोजेक्ट केला होता. आणि मी जे तुम्हाला म्हणतोय की आपण माती खातो म्हणजे काय करतो हे सांगतो मी तुम्हाला. आणि हे मी खूप वेळेला एक्सपिरियन्स घेतलाय याचा. म्हणजे ज्या वेळेला मी मुलांचे मॉक इंटरव्ह्यू घेतो त्यावेळेला मी हा प्रश्न विचारला की बाबांनो सांगा कुठला प्रोजेक्ट केला होता. आता मी तुम्हाला मी एक्झाम्पल पण सांगतो. आणि ते एक्झाम्पल असं होतं, त्यांनी मला सांगितलं हा मी खूप सर चांगला प्रोजेक्ट केला होता. प्रोजेक्टचं नाव आहे वेस्ट फूड मॅनेजमेंट. आम्ही सांगतोय प्रोजेक्टचं नाव आहे वेस्ट फूड मॅनेजमेंट. मग काय केलं होतं बाबा त्याच्यात, मग तो सांगायला सुरुवात करतो हे केलं होतं ते केलं होतं ते केलं होतं ते केलं होतं वगैरे वगैरे. ओके, आता थोडं 2 मिनिटं पॉज घ्या आणि 2 मिनिटं बघा आणि मला सांगा माझं उत्तर बघा काय आहे. सी, महत्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. प्रत्येक विचारलेला प्रश्न इंटरव्ह्यू मध्ये मला सिलेक्ट व्हायचं असेल तर एक महत्वाचं सिक्रेट आहे की उत्तर आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं द्यायचंच आहे, पण प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराने आपल्याला इंटरव्ह्यूअरचा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे. तर मला तुम्ही सांगा, मी जर का प्रश्न विचारला असा की बाबा रे तुझा फायनल इयरचा प्रोजेक्ट काय होता, मी उत्तर काय दिला, हो सर भारी प्रोजेक्ट केला होता मी, ते वेस्ट फूड मॅनेजमेंट केलं होतं. हा, आता हे झाल्यानंतर तुम्हाला ह्याच्यात काही प्रॉब्लेम दिसतोय?
मला ह्याच्यात काही प्रॉब्लेम दिसतोय का सांगा तुम्हाला? हे जे उत्तर आहे मी दिलेलं, बघा माझा रोल काय आहे, आयदर मला डेव्हलपर म्हणून घ्यायचं आहे, टेस्टर म्हणून घ्यायचं आहे, किंवा ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून मला घेणार आहे. मी बी केलंय, किंवा फुल स्टॅक डेव्हलपर म्हणून घेणार आहे कोणीतरी मला, वेब डिझायनर म्हणून घेणार आहे. माझा प्रोजेक्ट काय होता? वेस्ट फूड मॅनेजमेंट. काही चुकतंय? सांगा मला, हे हे उत्तर रिलेव्हंट आहे असं वाटतंय पहिल्यांदा? नाही, तुम्ही खरंच वेस्ट फूड मॅनेजमेंटवर प्रोजेक्ट केलाय, मला माहिती आहे 100%. पण हे उत्तर जे तुम्ही दिलंय, ते उत्तर रिलेव्हंट आहे का? म्हणजे त्याच्यानी कॉन्फिडन्स वाढेल इंटरव्ह्यूवरचा का नाही वाढणार? ओके, एक उत्तर आलंय नो. कमेंट सांगा मला, काय वाटतं तुम्हाला? मी थांबतो 2 मिनिटं कमेंटसाठी. ओके, कोणीतरी म्हणतंय की डिटेल्स सांगा मला, डिटेल्स सांगता येतील. ओके, कुठेतरी म्हणलं ओके येस वी हॅव टू एक्सप्लेन द प्रोजेक्ट ॲज वेल. बरोबर आहे. ओके, श्रीकांत म्हणतोय की ओव्हर कॉन्फिडन्स दिसतोय मला, प्रोजेक्टचा आणि जॉबचा टायटल मध्ये संबंध नाही काही. ओके, असंही साक्षीला वाटतंय असं. रॉंग प्रोजेक्ट टॉपिक, बरोबर आहे. परफेक्ट. सो रिलेव्हंट आहे का? रिलेव्हंट नाहीये. रिलेव्हंट नाहीये म्हणजे काय? तुमचा खरंच उत्तर आहे, तुम्ही खरंच प्रोजेक्ट केला आहे, उत्तर बरोबर आहे, पण ते रिलेव्हंट नाहीये. याचं कारण तुम्ही चुकीच्या पद्धतीने ते दिलंय. म्हणून मी तुम्हाला ते प्रिन्सिपल सांगितलं. प्रिन्सिपल काय? जॉब कुठला करायचा आहे मला? डेव्हलपर म्हणून जॉब करायचा आहे फॉर एक्झाम्पल. मी कुठला प्रोजेक्ट केलाय? वेस्ट फूड मॅनेजमेंट. माझा पहिला प्रश्न असा होता त्या मुलाला, वेस्ट फूड मॅनेजमेंट आहे आयटी मध्ये केलाय का प्रोजेक्ट? कारण वेस्ट फूड मॅनेजमेंट हा प्रोजेक्ट आयटी मध्ये असायचं काहीच कारण नाही. तो म्हणला अहो सर काय गंमत करता का, वेस्ट फूड मॅनेजमेंट. अहो म्हटलं वेस्ट फूड मॅनेजमेंट फूड मॅनेजमेंट मध्ये येऊ शकतं, आयटीचा काय संबंध? अहो सर पण नाही, प्रोजेक्ट आयटीत होता ना. म्हटलं मग मला कसं कळणार? ह्याच्यासाठी तू मी प्रश्न विचारायची वाट बघणार का? सो काय होतं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कसं देतो ह्याच्यावरती कॉन्फिडन्स कसा वाढेल हे अवलंबून आहे. आता मी म्हणून त्याला पुढे खोलात जाऊन विचारला प्रश्न. हे मी का सांगतोय तुम्हाला सगळं स्टोरी? कारण तुमच्या बाबतीत तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारून बघा, आणि तुम्ही हा प्रश्न जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारला जाईल तेव्हा तुम्ही त्याचं उत्तर कसं देताय हे पण बघा, आणि तुम्हाला त्याचा गायडन्स होईल. पण मी थोडंसं इलॅबोरेट करून सांगतोय, डायरेक्टली प्रिन्सिपलकडे किंवा सिक्रेटकडे न येता. सो मी त्याला असं म्हणलं की अरे आयटी ते काही मला कळत नाहीये, बरं तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन सांग, ते कशासाठी केलं, काय टेक्नॉलॉजी वापरली त्याच्यात? ओ सर जावा प्रोजेक्ट केला होता आम्ही, अँड्रॉइड पण वापरलं त्याच्यात. अरे म्हटलं किती छान आहे, अँड्रॉइड वापरलं तू, चांगली गोष्ट आहे. मग काय केलं होतं अँड्रॉइड मध्ये? सर काय होतं, बऱ्याच सारे हॉटेल्स आहेत किंवा त्यांच्याकडे फूड वेस्ट जातं, उरलेलं अन्न असतं. मग आम्ही काय केलं होतं म्हणला, की त्या सगळ्या हॉटेलचा असा एक ग्रुप केला होता एकत्र, आणि मग ज्या हॉटेल्समध्ये असं अन्न असू शकतं, ठीक आहे, म्हणजे त्यांचं हॉटेल बंद झालं आणि आता माझ्याकडे अन्न आहे बाबा, आणि ते मी डिस्ट्रीब्यूट करू शकतो, चांगलं आहे, चांगल्या कंडिशन मध्ये आहे, ते मी डिस्ट्रीब्यूट करू शकतो. तर त्याच्यासाठी आम्ही अँड्रॉइड वापरलं होतं. आणि मग त्याच्यातनं तुम्ही म्हणजे तू अँड्रॉइड कशाला वापरायचं रे, साधं करायचं की ऍप्लिकेशन. आणि साधं ऍप्लिकेशन म्हणजे काय? म्हटलं खूप सोपी गोष्ट आहे. त्या हॉटेल आणि एनजीओ, एनजीओ साठी प्रोजेक्ट केला, कारण एनजीओ मध्ये आम्हाला ते फूड पोहोचवायचं होतं. म्हटलं छान, अतिशय चांगला, म्हणजे चांगली गोष्ट आहे तुम्ही जे काय करताय, ते समाजासाठी चांगली गोष्ट आहे. अरे पण आयटीचा काय संबंध आहे, समाजासाठी चांगलं आहे बरोबर आहे. तर हो सर नाही, ते अँड्रॉइड मध्ये ऍप्लिकेशन केलं होतं. म्हटलं तुला काय करायला लागलं ऍप्लिकेशन? एनजीओ जर होतं तर एनजीओला फोन करायचा, फोनवर झालं असतं की कशाला पैसे घातले ऍप्लिकेशन करायचं. अहो सर तसं नाही ना, आम्ही असं सांगितलं होतं की एनजीओ जेव्हा ट्रक पाठवेल तेव्हा असे जे जॉईंट्स होते, ते जे सगळे फूड जॉईंट्स, तर त्यांनी अशा पद्धतीने तो ट्रक न्यायचा की जास्त जॉईंट्स कव्हर होतील आणि ट्रकला कमीत कमी पेट्रोल लागेल, कमीत कमी डिस्टन्स कव्हर करायला लागेल. अरे वा, छान आहे म्हटलं, तू असं काहीतरी केलंस. अरे पण मी तुला किती वेळा प्रश्न विचारायला लागले हे सगळं काढून घ्यायला, तर हे तुम्हाला आधीच सांगितलं असतंस तर मी प्रश्नच विचारले नसते पुढचे. सो माझा तू वेळ वाचवतोय, सो देन आय विल गेट इम्प्रेस्ड. सो मी काय सांगायला पाहिजे होतं, म्हणून त्याला सांगितलं ओके आपण तुझ्या प्रोजेक्टचं डेफिनेशन चेंज करू थोडंसं. मी प्रोजेक्ट रिपोर्ट वरती काय नाव लिहिलंय तेच मला नाव व्हर्बॅटिम सांगायला पाहिजे का, तसं या तसं? नाही, गरज नाहीये. तर मी काय सांगायला पाहिजे, प्रोजेक्टचं नाव माझं समजा आपण आता मॉडिफाय केलं तर तर मी असं त्याला म्हटलं की वेस्ट फूड मॅनेजमेंट हे बरोबर आहे, पण वेस्ट फूड मॅनेजमेंटचं मी काय केलं, ऑप्टिमायझेशन केलं, एफर्टचं ऑप्टिमायझेशन केलं त्यासाठी. आणि त्याच्यातनं मी काय केलं, मी अँड्रॉइड ऍप बनवलं. मग तुझा प्रोजेक्ट काय होता, तर मला इम्प्रेस करायचं असेल तर ऍटलीस्ट एक करेक्शन, पहिली स्टेप म्हणून तू काय सांगू शकतोस की
ऑप्टिमाइज वेस्ट फूड मॅनेजमेंट युझिंग अँड्रॉइड ऍप. आता काय झालं बघा, मी काय म्हणलं, ऑप्टिमाइज्ड वेस्ट फूड मॅनेजमेंट, म्हणजे वेस्ट फूड मॅनेजमेंटला ऑप्टिमाइज आलं मागे, पुढे आलं अँड्रॉइड ऍप. म्हणजे मी ह्याच्यातनं काय काय सांगायचा प्रयत्न केला बघा. आता तुम्ही गंमत बघा, फक्त टायटल बदललंय प्रोजेक्टचं मी, म्हणजे वेगळ्या पद्धतीने माझा प्रोजेक्ट सांगतोय. किती इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या सगळे शब्द यातले. मी ऑप्टिमाइज म्हणलंय, याचा अर्थ काय, मी असं काहीतरी काम नाही करत, मी काम करतो ते ऑप्टिमाइज करायचा प्रयत्न करतो, त्याच्यात एफर्ट्स वाचवायचा प्रयत्न करतो, ते इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करतो. हा मी मेसेज इंटरव्ह्यूला त्यांनी न विचारता सांगितलाय, बघ मी भारी आहे, मला कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट कसं आहे माहिती आहे. वेस्ट फूड मॅनेजमेंट करतोय, ओके, खूप चांगली गोष्ट आहे, ते एनिवे त्या प्रोजेक्टचं गाभा आहे. आणि पुढे मी म्हणतोय नाही नाही नुसतं नाही, मी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी सुद्धा वापरली त्याच्यात, बघा अँड्रॉइड ऍप. म्हणजे मी ऍक्च्युली काय करतोय तुम्ही लक्षात घ्या, मी सायलेंटली इंटरव्ह्यूअर साठी पुढचा माझा क्वेश्चन प्लॅन ऑलरेडी केलाय. हे पटतंय तुम्हाला? मला सांगा कमेंट मध्ये, मला जर तुम्ही असं सांगितलं की आम्ही ऑप्टिमाइज अँड्रॉइड ऍप्लिकेशन बनवलंय, तर माझा इंटरव्ह्यूअर म्हणून दुसरा प्रश्न काय असेल? कॉमेंट मध्ये सांगा मला. तो ऑब्व्हियसली तुम्ही ओळखला असेल काय प्रश्न आहे. विचार करा, तुम्ही इंटरव्ह्यूअर आहात, तुम्ही काय प्रश्न विचाराल? मी फक्त 3 शब्द जोडले, ऑप्टिमाइज्ड वेस्ट फूड मॅनेजमेंट युझिंग अँड्रॉइड ऍप. सांगा मला काय पुढचा प्रश्न असेल. अति सोपं ऑब्वियस उत्तर आहे. सांगा मला काय प्रश्न येऊ शकतो, कशावर प्रश्न विचारेन? एकच शब्द आहे, कुठल्या प्रश्न विचारेन मी हे सांगा. 2च शब्द आहेत. वेस्ट फूड मॅनेजमेंट मध्ये मला इंटरेस्टच नाहीये, बरोबर आहे. फक्त 2 शब्द, पहिला काय ऑप्टिमाइज्ड आणि नंतरचा काय परफेक्ट. ऋषिकेश काय म्हणला, का आहे त्या ऍप मध्ये, बरोबर आहे. काय केलं मी बघा, मी प्रश्न इंटरव्ह्यूअरच्या नकळत प्लॅन केलाय ऑलरेडी, मला उत्तर माहिती आहे काय द्यायचंय. येत आहे का लक्षात? सो तुम्ही जो इंटरव्ह्यूअर कसं करतो, इंटरव्ह्यूअर तुम्ही बोललेलं एक वाक्य घेतो आणि त्याच्यातला एक शब्द उचलतो आणि तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो. सो 2 प्रश्न विचारणार मी तुम्हाला, एक अँड्रॉइड ऍप म्हणजे ते अँड्रॉइडनी काय केलं त्याच्यात, आणि दुसरा प्रश्न ऑप्टिमाइज म्हणजे काय केलं. आता या दोघांचे उत्तर तुम्ही जर दिलीत, मेघा पाटील ओके, अँड्रॉइड ऍप परफेक्ट, नॉर्मल प्रश्न आहे, नॅचरल आहे ना हे, की जर का तुम्ही सांगताय की अरे मी अँड्रॉइड ऍप केलंय तर अँड्रॉइड ऍप झालं. पण आणि मी पुढचा प्रश्न अँड्रॉइड ऍप वरती विचारलं, माझं उत्तर तयार आहे ना, मी पाठ सुद्धा करू शकतो उत्तर अगदी नीट लिहून व्यवस्थित की काय उत्तर द्यायचं याच्यावरती. मी ते उत्तर दिलं तर काय होईल, 2 प्रश्न जिंकले मी पहिल्याच फटक्यात. तर त्याच्यामुळे 90% माझं सिलेक्शन तिथेच संपलं. का सांगतो लक्षात घ्या. पहिली गोष्ट, वेस्ट फूड मॅनेजमेंट ही गोष्ट तुमच्या सिलेबस मध्ये नव्हती, तरीही तुम्ही त्याचा अभ्यास केला. केला की नाही केला हा वेगळा मुद्दा, तुम्ही जे सांगताय त्याच्यावरनं मला असं कळतंय. दुसरी गोष्ट, त्याच्यात तुम्ही इम्प्रुव्हमेंट सुद्धा करायचा प्रयत्न करताय आणि त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी वापरताय. याचा अर्थ माझा क्लायंट जो आहे, जो मला प्रोजेक्ट देणार आहे नंतर, तो कशासाठी करतो हे सगळं, एक्झॅक्टली याच कारणासाठी करतो. त्याला पैसे वाचवायचे असतात, ऑप्टिमाइज करायचं असतं आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरायची असते. तर तुम्ही एका प्रश्नाच्या उत्तरात हे सगळं सांगून टाकलं आणि हा प्रश्न माहितीये तुम्हाला, त्यामुळे उत्तर व्यवस्थित तयार करता येऊ शकतं. तर तुम्ही काय करायचं सिक्रेट म्हणून, तुमच्या सगळ्या प्रोजेक्टची नावं जी आहेत ना, ती व्यवस्थित मार्केटिंगच्या दृष्टीने लिहून काढायची परत, की प्रोजेक्टचं नाव काय माझ्या, हे किती छान आहे नाव, की ह्याच्यावरती इंटरव्ह्यूअरला प्रश्न विचारायला उद्युक्त करायचा आणखी, आणि कुठले प्रश्न आपल्याला हवेत ते. असा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ज्या वेळेला तुम्ही एक्सप्लेन करता, आता ऑब्व्हियसली प्रश्न काय विचारला जाईल की आता एक्सप्लेन करा काय होतं याच्यात. आपण काय करतो सांगतो, आपण सुरू करतो, ते काय आहे, ते ऍप्लिकेशन होतं, मग त्याच्यात ते असं घेतलं गेलं, मग त्याच्यात आम्ही असं केलं होतं, मग तो ट्रक होता, मग गुगल मॅप वापरला, आणि मग ते अँड्रॉइडचं नवीन कुठले तरी एपीआय होते ते वापरले, मग त्याच्यावर असं इंटिग्रेशन केलं, मग ते क्लाउडला पण काहीतरी कनेक्ट झालं. ऍक्च्युली काय होतं माहिती का, तुम्ही नुसतं बोलताय, तो जो इंटरव्ह्यूअर आहे ना, त्याचा थोडासा विचार करा. हा प्लीज हॅव सम सिम्पथी टुवर्ड्स द इंटरव्ह्यूअर. तुम्हाला माहिती आहे इंटरव्ह्यूअर म्हणून आम्ही दिवसाला 10-10 तास इंटरव्ह्यू घेतले, आणि हे तुम्हाला म्हणजे हा ह्युमरचा भाग म्हणून घेऊ नका. ऍक्च्युली
समोर जेव्हा तुम्ही 10-10 तास इंटरव्ह्यू घेता ना, तेव्हा समोर एक 15-20 जण येऊन तुम्ही विचारलेल्या टेक्नॉलॉजीच्या प्रश्नांना अशी काही भयंकर उत्तरं देतात की तुमचे फंडे हालतात. आणि फ्रस्ट्रेशन येतं, अरे आपल्याला हे येत होतं का येत नव्हतं. अशी परिस्थिती 8-10 तासानंतर होते इंटरव्ह्यू घेणाऱ्याची. सो त्यामुळे थोडंसं इंटरव्ह्यूअरच्या बाबतीत एम्पथी बाळगा आणि त्याचे फंडे हलवू नका. ठीक आहे, त्याला कॉन्फिडन्स द्या की बाबा रे मला येतं आणि मी तुला फार त्रास देणार नाही इंटरव्ह्यू घेताना सुद्धा. म्हणून काय करा, तर खिशात एक ब्लँक पेपर कॅरी करा. खिशात एक ब्लँक पेपर कॅरी करा. इंटरव्ह्यूअरला विचारा की सर मी तुम्हाला प्रोजेक्ट एक्सप्लेन करतो, पण मी ते तुम्हाला एक ब्लॉक डायग्राम काढून एक्सप्लेन करतो, म्हणजे मला तुम्हाला एक्सप्लेन करायला सोपं जाईल. आणि तुम्ही पेपर ओपन करा तो आणि त्याच्या समोर पटकन 1 मिनिटात, अर्ध्या मिनिटात ब्लॉक डायग्राम काढा. तुमच्या प्रोजेक्टची, कुठल्याही प्रोजेक्टची ब्लॉक डायग्राम काढता येते. तुम्हाला पाहिजे तशी काढा. फार टेक्निकल डिटेलमध्ये जाऊ नका. हे करण्याचे 2 फायदे. पहिला फायदा की मी ज्या वेळेला काहीतरी दुसऱ्या गोष्टीला जातो, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आता खिशातनं पेपर काढलाय आणि मी आता काहीतरी ड्रॉइंग करतोय, इंटरव्ह्यूला विश्रांती मिळते, पहिला भाग. दुसरा भाग, तुम्ही इंटरव्ह्यूचा आय कॉन्टॅक्ट तुटतो तुमचा तेव्हा, गरज नसते, तुम्हाला जे काही टेन्शन वगैरे आलेलं असतं ते कमी होऊ शकतं आणि ते 2 मिनिटं जेव्हा तुम्ही चित्र काढताय तेव्हा तुम्हाला आठवायचे पण स्कोप मिळतो की अरे मला आता हे पोझिशन करायचंय. तर तुम्ही पुढचे तुमचे जे काही प्रश्न आहेत, जे तुम्हाला हवे, जे तुम्हाला दाखवायचे की अरे हे भारी केलंय मी, ते सगळं तुम्ही त्या ब्लॉक डायग्राम मध्ये दाखवू शकता. सो महत्वाची गोष्ट, तर तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये 99% वेळेला तिसरं सिक्रेट जे मी तुम्हाला सांगितलं ते असं होतं की प्रश्न जो आहे तो प्रश्न असा आहे की टायटल काय होतं, ज्याच्यातनं तुम्ही काय कन्व्हे करताय की मी कसे प्रॉब्लेम सोडवतो, मी किती भारी आहे, माझे स्किल्स आहेत, हे आपसुकच म्हणजे सहज गतीने तुम्ही ते कन्व्हे करू शकला पाहिजेत त्याच्यानी. दुसरं, एखादी ब्लॉक डायग्राम तयार करून ठेवा. त्याच्यानी काय होतं की इंटरव्ह्यूअरला अरे वा तुम्ही ब्लॉक डायग्राम काढता का, सगळे नुसतं बडबडच करताय, तो छान. इंटरव्ह्यू वाटतं अरे वा काहीतरी तो इंटरेस्टिंग तुम्ही सांगताय वेगळं, म्हणून इंटरव्ह्यूअरचा पण इंटरेस्ट वाढतो तुमच्याबद्दलचा. अरे वा छान आहे, तुम्ही काहीतरी चांगलं एक्सप्लेन करताय. आणि तुम्ही तसं एक्सप्लेन करायला लागलात की इंटरव्ह्यूचा कॉन्फिडन्स तुमच्याबद्दलचा आणि वाढतो. आणि मग पुढचे प्रश्न जे आहेत त्यांची तुम्ही तयारी करून ऑब्व्हियसली ठेवू शकता की बाबा काय हायलाइट होते, हा प्रोजेक्ट तुम्ही का केला, मग कुठली टेक्नॉलॉजी वापरली, ती का वापरली, हे सगळे प्रश्न नंतर येतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जशी जमतील तशी तुम्ही देऊ शकता. पण या सगळ्याच्या तुम्हाला सिक्रेट म्हणून मी महत्वाचा प्रश्न काय सांगतो, मी जे तुम्हाला राहून राहून पुन्हा पुन्हा सांगतोय, आपण हे पहिले 2 प्रश्न जे आहेत ना, म्हणजे प्रोजेक्ट काय होता आणि त्याच्यात तुम्ही काय शिकला किंवा तुम्ही कसा केला होता, याच्यातच माती खातो. आणि त्याच्यामुळे आपला इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन म्हणजे रिजेक्शनचा रेशो ऍक्च्युअली वाढतो. इंटरव्ह्यूला कळतच नाही की अरे मी याला सिलेक्ट करायला बसलोय, मी का सिलेक्ट करू, आणि आपण सगळ्याला नो 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 असं उत्तर देतो त्याला, प्रत्येक उत्तरातनं आपल्या इम्प्लिसिटली. सो असं होऊ द्यायचं नसेल आपल्याला. तर कमिंग बॅक, तुम्हाला आज 3 सिक्रेट सांगितली. पहिलं सिक्रेट जे होतं ते म्हणजे इंटरव्ह्यू ही जी प्रोसेस आहे ते घाबरायचं नाही अजिबात, हा आपला प्रॉब्लेम नाहीये, हा इंटरव्ह्युअरचा प्रॉब्लेम आहे असं बिनधास्त समजा आणि समोर जाऊन इंटरव्ह्युअरचा कॉन्फिडन्स बिल्ड करायचा प्रयत्न करा. तुम्हाला जे येतं त्या सगळ्या गोष्टींनी त्याला एव्हिडन्स दाखवायचा प्रयत्न करा. अरे अशा पद्धतीने मी काम केलंय, हे मला येतं. एखादी गोष्ट येत नसेल सांगा, हे मला येत नाही पण मला करता येईल, काही चिंता नका करू. दुसरं, अप्रोच जो आहे तो मी जावा प्रोग्रामिंग शिकलो, मी लिनक्स ऍडमिनिस्ट्रेशन शिकलो, मी टेस्टिंग शिकलो, हे जे काही मी शिकलो ते मी कुठला प्रॉब्लेम सोडवायला शिकलो, हा प्रॉब्लेम मला सोडवता येतो या पद्धतीने शिकलो असं इंटरव्ह्यूअरला वाटू दे. आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या अप्रोचनी जर तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला शिकायचं काय कळेल, नवीन काय वाचायचं कळेल आणि तुम्ही करिअरमध्ये पण ग्रो होऊ शकता. सो हे फक्त इंटरव्ह्यू साठी नाही, हे करिअरसाठी पण दुसरी टिप महत्वाची आहे. आणि तिसरी इंटरव्ह्यू साठी व्हेरी स्पेसिफिक टिप जी आहे ती अशी आहे की टेक्निकल इंटरव्ह्यू सुरू होतो त्यावेळेला फ्रेशरसाठी 99% वेळेला जो प्रश्न विचारला जातो तो म्हणजे तुम्ही प्रोजेक्ट काय केला होता आणि त्याची आपण उत्तर कशी चुकीची देतो हे मी तुम्हाला सांगितलं. सो त्याची उत्तरं व्यवस्थित द्यायची, असं उत्तर द्यायचं की त्या टायटल मध्येच प्रोजेक्टच्या इंटरव्ह्यूचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल. सो ही 3 सिक्रेट्स मी तुम्हाला सांगितली. ही जर का 3 सिक्रेट्स तुम्ही व्यवस्थितपणे पाळली आणि ह्याची प्रॅक्टिस केली मी तुम्हाला सांगितलं तशी, तर मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो, कारण मी हे पाहिलेलं आहे माझ्या केसमध्ये. ज्या ज्या मुलांना मी ट्रेनिंग दिलं, कोचिंग दिलं इव्हन इंटरव्ह्यूचं, ते मुलं सिलेक्ट होताना काहीही प्रॉब्लेम आला नाही. रादर तुमचा कॉन्फिडन्स, तुम्ही फक्त एवढी प्रॅक्टिस केली तर तुमचा इंटरव्ह्यू 10 पट आधी होता त्याच्यापेक्षा चांगला होईल आणि तुमचं सिलेक्शनचे चान्सेस
खूप वाढतील असं मला 100% वाटतं. सो हा आत्ताचा विषय झाला आपला. आता मी काही ज्या काही कमेंट्स आहेत त्याच्यात काही कमेंट्सना उत्तर देतो. ओके, सो प्रोजेक्ट संबंधी एक प्रश्न आहे केतन, हाऊ अँड्रॉइड विल ऑप्टिमाइज वेस्ट फूड. बरोबर. सो म्हणजे ह्याच्यामध्ये कसं आहे की जे दोघांचं आहे त्याचं रिलेव्हन्स म्हणजे तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो IT मध्ये कसा रिलेटेड आहे हे मला सांगायला पाहिजे. आणि ते सांगताना आपल्याला कन्व्हे काय करायचं आहे इंटरव्ह्युअरला की हे मी शिकलोय, हे मला कसं सांगायचंय की अरे मी अँड्रॉइड मध्ये हे वापरलं, की इंटरव्ह्युअर ऑब्व्हियसली अँड्रॉइडवर प्रश्न विचारणार आहे. मग तुम्हाला क्लाउडवरती प्रश्न त्यांनी विचारायला हवा असेल असं धरा घटकाभर, तर मग सांगायचं ओके अँड्रॉइड मध्ये आम्ही असं सगळं केलं होतं, हो पण सर आम्ही काय केलं होतं माहिती का, तो सगळा जो डेटा होता ना तो क्लाउडवर ठेवला होता, की पुढचा प्रश्न क्लाउडवर येणार आहे. सो लक्षात घ्या, तुम्ही इंटरव्ह्युअरला इव्हन त्याच्या लक्षात न येता सुद्धा त्याला गाईड करू शकता, वेगवेगळे क्लू देऊ शकता की अरे असा इंटरव्ह्यूला प्रश्न विचार, आणि मग तुम्ही त्याला गाईड करून घेऊन परफेक्टली तुम्हाला पाहिजे तसा इंटरव्ह्यू ऍक्च्युअली घेऊन जाऊ शकता. आणि ह्याच्यासाठी 3 सिक्रेट खूप महत्वाची आहेत. आता हे या 3 सिक्रेट बद्दल झालं. याच्यापेक्षा अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे करिअरची क्लॅरिटी. म्हणजे आता ज्या वेळेला आपण इंटरव्ह्यूला जातो तर इंटरव्ह्यू ही शेवटची स्टेप आहे आपण जेव्हा करतोय तेव्हा. सो इंटरव्ह्यू शेवटची स्टेप मध्ये आधी मला काय पाहिजे, करिअरची क्लॅरिटी पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तो हा प्रश्न की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मी घेतलं, जावा घेतलं, का घेतलं आणि ते कसं करायला पाहिजे. म्हणजे मला अजून काही शिकायला पाहिजे का, पॅरलली काही शिकायला पाहिजे का, तो प्रॉब्लेम कसा सोडवायला पाहिजे, प्रोजेक्ट कुठला करायला पाहिजे, मी इंटर्नशिप करायला पाहिजे का, असे जे सगळे काही प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांवरती मी याच्या नंतरचे सेशन्स जे कुठले असतील ते घेणार आहे. आणि आता ह्याचा या इंटरव्ह्यूच्या गोष्टीशी संबंध काय, तर तुमचं जे सिलेक्शन आहे ना ते 3 गोष्टींच्या अलाइनमेंट वरती अवलंबून आहे, हे लक्षात घ्या. एक म्हणजे करिअर बद्दलची तुमची क्लॅरिटी, एक दुसरं ती तुमच्या रेझ्युमे मध्ये दिसणं, म्हणजे तुम्ही तो लिहायचा कसा आणि त्याच्यामध्ये हे कसं दाखवायचं की अरे मला हे सगळं कळतंय, इंटरेस्ट नुसता नाहीये, मला खरंच ह्याच्यात काहीतरी काम करायचंय. आणि तिसरं तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही जेव्हा उत्तर देतात ते उत्तर या तिघांमध्ये पूर्णपणे समन्वय असणं किंवा युनिसन असणं. तर हे जर तुम्ही करू शकलात तर तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप असतात, खूप वाढतात आणि तुमचं करिअर ही खूप चांगलं प्रोग्रेस होऊ शकतं. सो आपण ह्याच्या नंतरचे जे माझे सेशन्स होतील 3 किंवा 4 सेशन्सचा प्लॅन आहे आणि तुम्ही इथे ट्यून राहा टेक्सटीलच्या फेसबुक पेजवरती. तर तिथे आम्ही ह्याच्यानंतरचे सेशन्स जे असतील ते स्पेसिफिक सेशन्स, म्हणजे जर मला डेव्हलपर म्हणून करिअर करायचं असेल तर हे सगळं मी एकत्र कसं मांडू, कसं डेव्हलप करू, मला टेस्टर म्हणून कसं करू, ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून कसं करू, फुल स्टॅक डेव्हलपर म्हणून कसं करू, अशा पद्धतीने ते पुढच्या सेशनमध्ये कव्हर होईल. दुसरी महत्वाची गोष्ट एक मला सांगायची आहे असं की याच्या नंतरचा सेशन म्हणजे जो शनिवारी होणार आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ट्यून राहा. एक खूप सिनियर व्यक्तिमत्व आहे जे भारतामध्येही खूप फेमस आहे, त्यांना ओळखलं जातं. तर असं एक व्यक्तिमत्व मी सिक्रेट ठेवतोय आता, कोण बोलणार आहे ते आपल्या भेटीला येणार आहेत पुढच्या सेशन मध्ये आणि ते आपल्याला करिअर संबंधी खूप विशेष मार्गदर्शन करतील. सो त्याच्यासाठी तुम्ही परत ट्यून राहा टेक्सटीलच्या वेब पेजला. आणि आजचा सेशन कसा वाटला, तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही कमेंट्स मध्ये लिहा. मी काही कमेंट्सना मागच्या काही कमेंट्सना उत्तर दिली आहेत, काही कमेंट्सना इथे वेळेअभावी मला उत्तर देणं शक्य नाहीये, तर त्या कमेंट्स मी आयदर माझ्या पुढच्या सेशन्स मध्ये त्याची उत्तर देईन किंवा तुमच्या कमेंट्सला मी रिप्लाय करेन. सो या सेशनसाठी आता मी इथेच थांबतो. तुमच्या काही स्पेसिफिक कमेंट्स असतील, तुम्हाला सेशन कसा वाटला तर ते मला जरूर कळवा. थँक्यू, धन्यवाद. आणि असाच तुमचा इंटरेस्ट टिकून राहील आणि तुम्ही असंच मला छान इंटरॅक्शन कराल आणि माझा उत्साह वाढवाल आणि तुम्ही पण एन्जॉय करून तुमच्या करिअरला बूस्ट कराल असं मला वाटतं. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद.